नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या सर्व महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी शासन निर्णय जाहीर केले। त्या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्याचबरोबर राज्यातील जेवढेही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात का जमा होत नाही, नेमकी अडचण काय आहे, डीबीटी, केवायसी किंवा हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अशा अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टी लाभार्थ्यांनी केल्या पाहिजे, परंतु त्या न केल्यामुळे हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही। त्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीचा नियम आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय नियम आहे, या सर्वाचा अभ्यास करून त्या तालुक्यातील त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत असतो। त्यामुळे आत्ता एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली ही सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि त्यावरती अवलंबून असणारे लाभार्थी तितकेच महत्त्वाचे असतात। त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वेळेत लाभार्थ्यांना मिळावे, त्याचबरोबर त्यांचे जे कागदपत्र असतात त्या कागदपत्रांची फेर तपासणी करणं, चाचपणी करणं किंवा एखादा नवीन फॉर्म आला असेल तर त्या फॉर्मवरती चर्चा करून समितीच्या समोर ठेवून त्याला अप्रूव्हल देणं, त्याचबरोबर एखाद्या लाभार्थ्याच्या काही त्रुटी असतील, काही अडचणी असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी सरकारी एक समिती स्थापन केलेली असते। म्हणजे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, प्रत्येक तालुक्यातील जे तहसील कार्यालय असतात त्या तहसील कार्यालयामध्ये एक समिती स्थापन असते, त्याला आस्थापन असे म्हणतात। आता आस्थापनाचा जर अर्थाचा आपण विचार जर केला तर एखादा ग्रुप किंवा एखादा समूह किंवा एखादा मंडल किंवा एखादी समिती टाईप असते आणि त्या समितीला सर्व अधिकार दिलेले असतात, त्याला आस्थापन असे म्हणतात। तर प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काम करण्यासाठी तहसील कार्यालयातील शिपाईपासून तर ते तहसीलदारांपर्यंत, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी सुद्धा शिपाईपासून तर जिल्हाधिकारी जे असतात त्यांच्यापर्यंत हे जे सर्व जे लोक आहेत ती लोक त्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या वरती काम करतात। आता काम काय काय असतात ते तुम्हाला मी सांगितलं। तर ही जी लोक असतात त्या लोकांना राज्य सरकारच्या माध्यमातून पगार मिळतोय आणि तो पगार या ठिकाणी वाटप केल्यात आलेला आहे। तब्बल 1200 कोटी, बघा मी काय म्हणतोय, तब्बल 1200 कोटी इतका निधी महाराष्ट्रातील तहसील कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी लोक काम करतात त्या काम करणाऱ्या व्यक्तींना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय जाहीर झालेला आहे। माझं एक मत आहे की ऑलरेडी त्या लोकांना पगार असतो, ती काम करतात, हा भाग बाजूला ठेवा, पण माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बांधवांचं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 5 महिन्याचे पैसे थकीत असताना हा जो पैसा आहे हा पैसा तिकडे देण्यापेक्षा माझ्या बांधवांना दिलं तर काय वाईट होणार आहे। मार्च महिन्याचे पैसे, जानेवारी महिन्याचे पैसे किंवा फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांना मिळणं किती महत्त्वाचं आहे हे त्या लाभार्थ्यांना माहीत आहे, पण हे पैसे त्यांना मिळत नाहीत। का मिळत नाही? कारण मित्रांनो, त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील, त्यांच्या काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल। मग जर डॉक्युमेंटचा जो प्रॉब्लेम आहे, तांत्रिक काही अडचणी असतील, कागदपत्रामध्ये काही त्रुटी असतील तर त्यांच्यावरती काम करणारी ही समिती आहे, ही लोक आहेत। मग जर समजा या लोकांना ही जर कामं आहेत किंवा त्यांना काम करावं लागतं आणि त्याचं त्यांना पैसे मिळतात, मग माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे बांधव आहेत त्यांना पैसे का मिळत नाही? म्हणजे या ठिकाणी कुठेतरी कामचुकारपणा चालतो का? योग्य ती माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात नाही का? किंवा लाभार्थ्यांनी जे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केले ते शासन दरबारी गेले का? विभागापर्यंत गेले का? जिल्हाधिकारी कार्यालयासाठी गेले का? नाही गेले। जर समजा एक समिती, प्रॉपर शासन मान्य समिती जर स्थापन करताय तुम्ही, तर मग त्या समितीमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी काम केलं पाहिजे। ठीक आहे, समजा जर काम करत असतील, पण मग काम जर करत असतील तर मग 100% रिझल्ट मिळाला पाहिजे। आपल्या अभ्यासानुसार किंवा आपण जी माहिती घेतोय त्या माहितीनुसार प्रत्येक तालुक्यामध्ये 50%, बघा मी काय म्हणतोय, 50% लाभार्थी मंजूर असून वंचित आहेत पैशापासून। मग जर समजा त्या ठिकाणी एखादी समिती असते, ती काम करते, त्यांना पगारसुद्धा मिळतोय। आता हा पगार जो आहे तो कसा तुम्हाला मी सांगतो, यामध्ये त्यांचं दूरध्वनी म्हणजे बिल, फोन बिल, त्यांचा पगार हा एक महत्त्वाचा टॉपिक, म्हणजे त्यांचा पगार असतो। त्यानंतर लाईटचं बिल असतो, लाईटचं बिलसुद्धा येतं,
फोन बिल सुद्धा येतोय, प्रवास खर्च म्हणजे जे तुमचे कागदपत्र आहेत ते विभागापर्यंत पोहोचवणं, प्रांत ऑफिसपर्यंत पोहोचवणं, तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवणं, यासाठी जो प्रवास खर्च येतोय तो प्रवास खर्च सुद्धा त्या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर पाणी, हे त्या कार्यालयामध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते, तो पाणी सुद्धा पैशाने, तो पाणी म्हणजे ते पाणी मिळतं, ते पाण्याचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर कार्यालयीन खर्च म्हणजे जो स्टेशनरीचा असतो, तो स्टेशनरीचा सुद्धा खर्च त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून त्या आस्थापनाला, त्या कार्यालयाला मिळतं. मग हे जर विचार करा, एवढ्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला मिळत असतील, मग तुम्ही काम का करत नसेल, का करत नाही? ठीक आहे, काम करताय, मी मान्य करतो. चला, प्रत्येक आता आपण अशी व्हिडिओ बनवल्यानंतर काही अधिकारी जर ही व्हिडिओ बघत असतील तर त्यांना असं वाटेल का बाबा आम्ही काम करत नाही का? ठीक आहे, काम करताय. जर तुम्ही काम करताय तर माझा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो बांधव आहे, लाभार्थी आहे, हा वंचित का आहे? तो आपल्या ग्रुपला किंवा कमेंट्सला मेसेज का करतोय? त्याला गरज काय भासली पाहिजे की माझे जानेवारीचे पैसे नाही आले, माझे फेब्रुवारीचे पैसे नाही आले, माझ्या मार्चचे पैसे आलेले नाहीये, किंवा नोव्हेंबर डिसेंबर पासून आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही, असं का बोलू शकतो तो? जर समजा तुम्हाला शासनाकडून पगार मिळतोय, मी शासन निर्णय सुद्धा तुम्हाला दाखवतोय बघा, हा शासन निर्णय आहे, आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एवढी रक्कम, हे बघा, ही जी रक्कम आहे, ही रक्कम सुद्धा प्रत्येक विभागावाईज, कोकण असेल किंवा मुंबई असेल किंवा नागपूर असेल, प्रत्येक विभागावाईज हा पैसा लाभार्थ्यांचा असून सुद्धा तो त्यांना वाटप केला जातोय. ठीक आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी सेपरेट निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय आहे, पण मग तो पैसा गेला कुठे? ठीक आहे, तो पैसा खात्यामध्ये असेल, विभागामध्ये असेल, मग ही जर मंडळी काम करते तर त्यांना योग्य तो मार्गदर्शन करून लाभार्थ्यांपर्यंत तो पैसा कसा पोहोचेल यासाठी शासनाने सुद्धा मेहनत घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे. नुसतेच त्यांना खर्चासाठी, पगारासाठी पैसे देऊ नका. ज्या दिवशी लाभार्थ्यांना सर्व पैसे मिळतील त्या दिवशी तुम्ही यांना सर्रास पैसे द्या, असं माझं मत आहे. तुम्ही काम करताय ना, ठीक आहे, तुम्हाला तुमचा मोबदला मिळाला पाहिजे, समिती स्थापन आहे, एक्स्ट्रा काम असेल, सगळ्या गोष्टी, इतर खर्च जो असेल तो सगळ्या गोष्टी मला सगळंच मान्य आहे. पण मग माझा बांधव वंचित का आहे? त्याला तहसील कार्यालयामध्ये एवढ्या फेऱ्या का माराव्या लागतात? अरे एक लक्षात ठेवा, जे अपंग लोक आहेत, निराधार म्हातारे लोक आहेत, ज्यांच्या मागे पुढे कोणीच नाही, असे छोटे मुलं आहेत, या लोक, आजारी एखादा व्यक्ती असेल तर तो कुठे तहसील कार्यालयामध्ये फेऱ्या मारणार आहे? त्यांचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे. काही अडचणी असतील तर त्यांना मेसेज करा किंवा त्यांना फोन करा किंवा निरोप पाठवा, कारण तुम्हाला त्याचे पैसे मिळतात ना, मग तुम्हाला काम करणं भाग आहे किंवा काम करायला पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय चुकीच्या पद्धतीने हा सगळा सिस्टम चालू आहे. याविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे. या उद्देशाने आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपवरती जॉईन होऊ शकता, जेणेकरून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि लाभार्थ्यांचे जे जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबर या सगळ्या गोष्टी, जे थकीत जे पैसे आहेत ते थकीत त्यांना मिळावे, यासाठी आपण त्या ग्रुपच्या माध्यमातून मेहनत किंवा प्रयत्न करणार आहोत. अनेक लाभार्थ्यांचे एप्रिल आणि मेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ज्या लोकांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी मला पर्सनल मेसेज करा, तुमच्या अडचणी मला सांगा, मी नक्कीच त्यावरती उत्तर देऊ शकतो. थोडंसं उत्तर द्यायला वेळ होऊ शकतो, पण नक्कीच 100% मी उत्तर देईल. किंवा व्हॉट्सअपला जर उत्तर दिलं नाही तर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही तुमची अडचण किंवा प्रश्न विचारा, त्यावरती सुद्धा मी उत्तर देतोय. जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करतोय. कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत लाडकी बहीण योजनेसारखी 1 क्लिकमध्ये खटाखट पैसे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुमची सर्वांची मला साथ पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, या योजनेवरती काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांना निधी मंजूर झालेला आहे, परंतु माझ्या बांधवांचे पैसे तसेच राहिलेले आहेत. ही अपडेट, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.